मी मनीषा जाधव अंतरकर। मी जिल्हा परिषद जालना येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि मी लेखिका सुद्धा आहे। नुकतंच माझं क्रांती नावाचा लेखसंग्रह मी प्रकाशित केला आहे आणि या लेखसंग्रहाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला बोलणार आहे। तर क्रांती हा माझा जो लेखसंग्रह आहे तो मला जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून साकार झालेला आहे। क्रांती हा जो लेखसंग्रह आहे यात आपल्याला अनेक महापुरुषांचे चरित्र ग्रंथातून मी हा लेखसंग्रह लिहिलेला आहे। 34 लेख या लेखसंग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतील। अगदी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, जिजाऊ, रमाई, अहिल्याराणी यांनी आपल्यासाठी काय काय केलं या लेखाचा मी या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे। आणि हा जो माझा लेखसंग्रह आहे हा लेखसंग्रह मी शेण, दगड, चिखल झेलणाऱ्या सावित्रीमाईंना अर्पण केलेला आहे। माझ्या या लेखसंग्रहातून आपल्याला नक्कीच जीवनाकडे बघण्याचा एक निश्चितच चांगला आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळेल अशी मला अपेक्षा आहे। कारण आजपर्यंत ज्यांनी कुणी माझा हा लेखसंग्रह वाचला त्यांच्या अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया होते। या लेखसंग्रहातील सर्व लेख महाराष्ट्रभरातील अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि वाचकाच्या सुंदर अशा प्रतिक्रिया आल्या होत्या। वाचकांनी मागणी केली की हे जे लेख आहेत अगदी संग्रही करण्याजोगे आहेत आणि आपण याला पुस्तक रूपात छापावं अशी अनेकांनी माझ्याकडे रिक्वेस्ट विनंती केली आणि त्यामुळे माझा हा लेखसंग्रह मी प्रकाशित केलेला आहे। या लेखसंग्रहासाठी मला अनेकांच्या शुभेच्छा आहेत। हा लेखसंग्रह असा लेखसंग्रह आहे, मी स्वतः हे सांगू इच्छिते, तुम्ही जर माझं मनोगत जरी वाचलं तर तुम्हाला लेखसंग्रह वाचण्याची एक उमेद निर्माण होईल किंवा लेखसंग्रह वाचावं असं तुम्हाला वाटेल। या लेखसंग्रहासाठी मला सागर रामभाऊ तायडे, अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य तथा पत्रकार, साहित्यिक, कामगार नेते, भांडूप मुंबई यांचे खूप मोठे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे पुस्तक होणं शक्य झालं नसतं असं मला वाटतं। आणि या पुस्तकासाठी त्यांनी प्रस्तावना लिहावी अशी मी त्यांना विनंती केली होती। त्यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, क्रांती महिलांचे 100% प्रबोधन आणि परिवर्तन करणारा लेखसंग्रह असं शीर्षकच त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेला दिलेलं आहे। अतिशय सुंदर अशी प्रस्तावना आहे आणि त्यांचे मला नेहमीच मार्गदर्शन असते। यानंतर यामध्ये मी 34 लेख लिहिलेले आहेत। या लेखामध्ये मी अनेक ज्वलंत अशा प्रश्नाला हात घातलेला आहे, जसं की मी ग्रासरूटवर काम करते त्याच्यामुळे बालविवाहाची समस्या असेल, मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी, परंपरेच्या जोखंडात उद्मरतोय श्वास, देश का करना हो संपूर्ण विकास तो बालिका शिक्षा न करे नजरअंदाज, मुलांना दैववादी बनवण्यापेक्षा विज्ञानवादी मानवतावादी बनवा, महिला न राहो दिन रोज असावा महिला दिन, असे अनेक लेख मी या लेखसंग्रहामध्ये लिहिलेले आहेत। आणि खरंच या लेखाचं पुस्तक रूपात प्रकाशन करण्याची प्रेरणा मला अनेक वाचकांनी दिलेली आहे। म्हणून मी महाराष्ट्रभरातील माझे जे वाचक आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते आणि माझा हा लेखसंग्रह तुम्ही प्रत्येकाने वाचावा असा आहे। त्यात पहिला माझा लेख आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक दिनाचे खरे हक्कदार। असे अनेक सुंदर लेख आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील आणि नक्कीच महिलांना, मुलींना या लेखातून खूप असे प्रेरणादायी विचार असतील की ते त्यांना घडवण्यासाठी सहाय्यकारी होतील। सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी जेव्हा शाळा काढली आणि पुढे आपल्याला जे अधिकार मिळाले बाबासाहेबांमुळे आणि या अधिकाराचा आपण आपल्या जीवनामध्ये रोज अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून वापर करतो आणि ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उत्तम उदाहरण माझं पुस्तक आहे। कारण या पुस्तकात मी काल्पनिक असं काहीही लिहिलेलं नाहीये, जे जे जीवन जगताना मला अनुभव आले ते अनुभव मी या पुस्तकातून मांडलेले आहे। म्हणून हे पुस्तक नक्कीच अतिशय मार्मिक ठरलेलं आहे आणि तुम्हालाही
वाचून याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर माझा एक संदेश मला स्वतःला तो खूप आवडला, म्हणून मी एकदा वाचून दाखवते. बहुजन विचारधारा मजबूत करणारे महापुरुष, देशातील प्रत्येक व्यक्तीला तू एक स्वतंत्र जीव आहेस, तू गुलाम नाहीस, तुझा भाग्यविधाता तूच. उठ, जागा हो आणि गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाक. मोकळ्या आकाशात गरुड भरारी घे. तुझे पंख छाटून वाहणाऱ्या व्यक्तीला तू त्याची जागा दाखवून दे. जागा हो आणि तुझ्या स्वाभिमानाचा लढा तू स्वतः लढ. जागृत हो, गुलामगिरीच्या शृंखला तोडून मोकळा श्वास घे. तुझ्या जगण्याची दिशा तू ठरव. तुझं असणं या जगाला दाखवून दे. तुझ्या अस्मिता जागृत ठेव. अन्यायकारी व्यवस्थेला तू प्रश्न विचार. या व्यवस्थेचा तू कणा हो. जाती धर्माची बंधने तोडून एक नवा इतिहास रच. तर अशा पद्धतीने माझा हा लेखसंग्रह आहे. क्रांती हा लेखसंग्रह आपण सर्वांनी वाचावा अशी मी आपल्याला विनंती करते. या लेखसंग्रहामध्ये एकूण 184 पानं आहेत आणि हा सुंदर असा लेखसंग्रह निश्चितच वाचकांना प्रेरणा देईल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.